मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। तुम्ही जरी आत्ता ना कोणतं पण काम करत असशीला तरी त्या कामाला ना 2 मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना पूर्ण लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ ऐका। तर मित्रांनो बघा, आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये झालीच पाहिजेत। म्हणजे मित्रांनो नवरा बायकोच्या ना नात्यामध्ये ही 3 कामं ना न लाज बाळगता, न घाबरता, लोकांची पर्वा न करता, कोण काय बोलेल ह्याचा म्हणजे विचार न करता नवरा बायकोने ना ही 3 कामं आपल्या नात्यामध्ये ना केलीच पाहिजे। आणि जर ही 3 कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर झाली नाहीत ना, सो मित्रांनो त्या नात्यामधला ना जो रस असतो, जो इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट ना पूर्णतः संपतो। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये ही 3 कामं ना बिंदासपणे झालीच पाहिजेत। आणि मित्रांनो तीच कामं ना आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला कधीच कुठेच आणि कुणीच तुम्हाला सांगत नाही। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो नवरा बायकोच्या नात्यामध्ये जो रोमॅन्स असतो ना, तर तो रोमॅन्स भरपूर प्रमाणामध्ये झालाच पाहिजे। आता बघा मित्रांनो, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना जो रोमॅन्स असतो ना, तो म्हणजे नवरा बायकोचं वय किती पण जरी झालं, म्हणजे त्या दोघांचं वय ना किती पण जरी झालं 40-50, तरी पण ना त्यांच्या नात्यामध्ये जो रोमॅन्स असतो ना, तो रोमॅन्स भरपूर प्रमाणामध्ये झालाच पाहिजे। कारण मित्रांनो रोमॅन्स ना नवरा बायकोच्या नात्यामधला एक ना पाया असतो, आणि तो जर पाया ना जर म्हणजे ढळमळीत झाला तर मित्रांनो म्हणजे त्या नात्यामधला ना जो रस असतो आणि त्या नात्यामधला जो इंटरेस्ट असतो, तर तो इंटरेस्ट आणि तो रस पूर्णतः संपतो। आणि मित्रांनो तो रस ना आणि तो इंटरेस्ट कधी संपू नये, म्हणजे त्या दोघांचं नातं ना भक्कम राहावं, त्याच्यासाठी ना त्यांच्या नात्यामध्ये जो रोमॅन्स आहे ना, तर तो रोमॅन्स भरपूर प्रमाणामध्ये झालाच पाहिजे। आता मित्रांनो कधी कधी काय होतं की म्हणजे नवरा बायकोचं वय ना थोडंसं जास्त होतं, म्हणजे 40-45, आणि म्हणजे त्या वयामध्ये ना ते दोघं जण असे विचार करतात किंवा त्या दोघांमधला ना कोणीतरी एक ना असा विचार करतो की म्हणजे आता आपलं वय झालेलं आहे, सो म्हणजे आता आपण रोमॅन्स करून काय फायदा। पण मित्रांनो असा विचार ना कधीच केला नाही पाहिजे। तुम्ही जेवढं तुमच्या नात्यामध्ये रोमॅन्टिक राहाल आणि जेवढं तुमच्या नात्यामध्ये रोमॅन्स असेल ना, तेवढं तुमचं नातं जास्त खुलेल मित्रांनो। आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना जेवढा जास्त रोमॅन्स असतो तेवढं त्यांचं नातं ना एकदम भक्कम राहतं मित्रांनो। तर मित्रांनो हे काम ना तुम्ही बिंदास, न लाज बाळगता, न दुनियाची पर्वा करता, कोणाची पण पर्वा न करता तुम्ही हे काम ना केलंच पाहिजे। आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ट्रान्सपरन्सी। काय बोललो मी? ट्रान्सपरन्सी। आता बघा मित्रांनो, ट्रान्सपरन्सीचा अर्थ ना मराठीमध्ये असा होतो की मित्रांनो पारदर्शकता। काय बोललो मी? पारदर्शकता। आता पारदर्शकता किंवा ट्रान्सपरन्सी ह्याचा अर्थ काय आहे की मित्रांनो बघा, नवरा बायकोने ना आपल्या नात्यामध्ये पारदर्शकता निभावली पाहिजे। म्हणजे आपल्या म्हणजे मनामध्ये ना काही पण जरी चाललेलं असेल किंवा आपल्या म्हणजे बाबतीत ना कोणती जरी घटना घडलेली असेल, म्हणजे काय पण जरी असेल ना तरी ते ना आपल्या पार्टनरला सांगितलं पाहिजे। म्हणजे असा विचार नाही केला पाहिजे की म्हणजे माझी बायको काय विचार करेल, किंवा म्हणजे बायकोने पण ना असा विचार नाही केला पाहिजे की म्हणजे माझा नवरा काय बोलेल। म्हणजे मित्रांनो असा विचार न करता दोघांनी पण ना आपलं मन एकमेकांसोबत मोकळं केलं पाहिजे। कारण मित्रांनो जेवढं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये जेवढी ट्रान्सपरन्सी, जेवढी पारदर्शकता जेवढी असते ना, तेवढं त्यांचं नातं एकदम भक्कम राहतं आणि त्या दोघांना ना एकमेकांपासून कोणीच तोडू शकत नाही। कारण त्या दोघांनी ना कोणती गोष्ट कधी एकमेकांपासून लपवलेली नसते। तर मित्रांनो तुमच्या नात्यामध्ये ना ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता ही खूप जास्त पाहिजे।
आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मस्ती आणि मस्करी. काय बोललो मी? मस्ती आणि मस्करी. आता बघा मित्रांनो म्हणजे हे काम ना सांगायच्या पाठी माझा असा उद्देश आहे की मित्रांनो म्हणजे मी ना अशा पण काही नवरा बायकोंना मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे की म्हणजे ते ना फक्त नावाला नवरा बायको असतात. म्हणजे त्या दोघांमध्ये ना कधी मस्ती आणि मस्करी अजिबात होत नाही. म्हणजे ते दोघं ना फक्त सिरियस गोष्टींवरती म्हणजे एकदम ना गंभीर चर्चा करतात. म्हणजे त्या दोघांमध्ये ना कधी मस्ती मस्करी अजिबात होत नाही. सो मित्रांनो असं जरी तुमच्या नात्यामध्ये जर असेल ना तर मित्रांनो ही चूक ना तुम्ही आत्ताच्या आत्ता करणं थांबवा. कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना मस्ती आणि मस्करी ही झालीच पाहिजे. जेवढं तुमच्या नात्यामध्ये ना मस्ती आणि मस्करी जेवढी होत राहील ना तेवढं तुमचं नातं जास्त खुलेल मित्रांनो. आणि म्हणजे जेवढी मस्ती मस्करी तुम्ही म्हणजे एकमेकांसोबत कराल ना तेवढं तुम्ही जास्त हसून खेळून तुम्ही राहू शकता आणि तुमचं नातं ना एकदम भक्कम बनेल मित्रांनो. सो मित्रांनो त्याच्यासाठी ना मस्ती आणि मस्करी नवरा बायकोच्या नात्यामध्ये ही झालीच पाहिजे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.